मुख्य मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगानं जी डुप्लिकेट नावं आहेत ती काढली पाहिजे, ती काढली नाही. आणि ते सहज शक्य आहे संगणकाने. आज इतके आपल्याकडे पॉवरफुल सॉफ्टवेअर वगैरे सगळे करणारी माणसं आहेत. मग निवडणूक आयोग का करत नाही? आज माझ्या मतदारसंघातले जे माथाडी कामगार वगैरे मंडळी आहेत ती बरीचशी माणसं, 50-60 हजार माणसं मुंबईला रजिस्टर्ड आहेत आणि माझ्या मतदारसंघात आहेत. आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात. कारण निवडणुका एकदम होत नाहीत. एकदा महापालिकेच्या असतात, पण तिथं महापालिकेला इथं करतात, मग आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा विधानसभा असेल परत तिथं जाऊन करतात. तर काही ठिकाणी आमच्या सोयीस्कर असतं म्हणून आम्ही म्हणतो असू द्या, काय हरकत नाही. पण हे चुकीचं आहे की निवडणूक यादीमध्ये एका माणसाला एका ठिकाणीच आपलं मत नोंदवायचा अधिकार आहे. कुठेही करू शकता तुम्ही, कुठलाही माणूस भारतात कुठेही नाव नोंदवू शकतो. फक्त राहण्याचे पुरावे द्यायला लागतात आणि थोडीशी सकृतदर्शनी थोडी चौकशी करावी लागते. निवडणूक आयोग तिथे करणं अपेक्षित असतं. मग इतक्या मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट वोटर्स काय आहेत? मी माझ्या मतदारसंघाचं जर सांगितलं, सगळी यादी वगैरे मी फॉर्मली एकदा प्रेस कॉन्फरन्स दाखवीन सगळ्यांना, पुण्यात दाखवीन, मुंबईत दाखवीन. पण माझ्या मतदारसंघामध्ये 12,000 मतदारांची नावं 48,000 ठिकाणी आहेत माझ्या मतदारसंघात फक्त, एकूण 3,15,000 मतदारांपैकी. आणि जर शेजारचे 5 मतदारसंघ मी धरले तर त्या प्रत्येक मतदारसंघातल्या 5,000 नावं कॉमन आहेत. एकूण जर पाहिली तर जवळजवळ 60-70,000 माणसाची नावं डुप्लिकेट आहेत. आम्ही ते सगळी नावं छापून सगळे दाखवलेली आहेत. ज्याला तो भाग माहिती असेल, कराड परिसर, त्यांना ते गावाची नावं, बूथ वगैरे सगळं कळेल, त्यांना माहिती असेल. आणि ते कोणीही तपासायला हरकत नाही, कारण ते सगळी यादी मी ओपन ठेवलेली आहे. त्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की मतदार यादी क्लीन असली पाहिजे. एकाचं नाव एकाच ठिकाणी पाहिजे, एकदाच मतदान करता आलं पाहिजे. बोटाला शाईला होते त्याला काही अर्थ नाही. ते लगेच ॲसिटोन वगैरे वापरून ते लगेच शाई पुसून टाकता येते. आणि त्यामुळं मल्टिपल वोटिंग हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता याचा पुरावा काय, तसं एका विशेषतः लिमिटपेक्षा जास्त काही देता येणार नाही. पण एवढं आहे की मला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली तरी माझा पराभव झाला. कारण विरोधी पक्षाच्या माणसाला आणखी बरेच त्याच्यापेक्षा जास्त वाढली. कुठून वाढली, कशी वाढली? तर एक गोष्ट निश्चित आहे की डुप्लिकेट मताचा विषय फार गंभीर आहे. आणि आता नगरपालिकेच्या, महापालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो. एका वॉर्डमध्ये जर 15, 20, 25 मतं जर डुप्लिकेट निघाली तर त्या वॉर्डचा निकाल सहज बदलू शकतो, ग्रामपंचायतीमध्ये बदलू शकतो. तर हा आमचा निवडणूक आयोगावर आक्षेप आहे की तुम्हाला करता येणं शक्य आहे, पण तुम्ही मुद्दाम करत नाही, सत्ताधारी पक्षाला लाभ मिळावा म्हणून. तर ती आता लढाई ही राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी लढत आहेत, आम्ही आमच्या पातळीवर, लोकल पातळीवर लढू. पण उद्देश एवढाच आहे की 5 महिन्याच्यात एवढा मोठा फरक लोकात झाला, त्याचं गणित अजून काय आम्हाला उलगडत नाही. त्यामुळे काही गोष्टी आता फक्त लाडक्या बहिणीमुळे झाला काय एवढा, तर आम्हाला वाटत नाही इतका मोठा झाला. नक्की झाला थोडासा फरक, पण निवडणुकीचा निकाल इतका मोठा बदलेल किंवा भाजपचा स्ट्राईक रेट जवळजवळ 89% होईल, असा काही त्यात लाडक्या बहिणीचा काही फरक नव्हता. पण त्यामुळं सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. नुकत्याच आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आता तिथं मताचा रेट 8,000 रुपयेपर्यंत गेला. काही ठिकाणी तर मी ऐकले की आणखी पुढे कुठे गेलं होतं. मग याला लोकशाही म्हणायचं का? मग हे कुणाचं अपयश आहे? निवडणूक आयोगाची काही जबाबदारी नाही का, सरकारची जरी नसली तर? आणि त्यामुळं अशा प्रकारे जर आपण होऊ दिलं, आणि याला सर्वस्वी भाजपचं केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे की महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे ते काही कोणाला माहीत नाही किंवा केंद्रात माहीत नाही असं नाही आहे. तुम्ही सुरुवातीला सरकार स्थापन करताना जे आमदारांची खरेदी विक्री केली तर ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या पांद्याची होऊ शकत नाही. ती म्हणजे हे सगळी सिस्टम करप्ट करायला कारणभूत एक व्यक्ती आहे, वरचे 1-2 माणसं आहेत. तर आमचा स्पष्ट आरोप आहे, स्वतः नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत. आणि इथं जर थांबवायचं असलं तर एकनाथ शिंदे असतील काय देवेंद्र फडणवीस, आता एका फोन कॉलवर सगळं थांबून जाईल इथला भ्रष्टाचार, करप्शन. पण त्यांनाच करायचे सगळे. आणि फक्त पैशाच्या जोरावर आपण निवडणुका जिंकू शकतो हा आत्मविश्वास त्यांना निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करप्शन करा. महाराष्ट्रामध्ये इतकं वाईट आणि इतकं भ्रष्ट सरकार आपण कधी पाहिजे नव्हतं. अर्थात आम्ही कमी पडतोय त्याला, त्यांचा भ्रष्टाचार उघड करायला, किंवा जर करायची संधी मिळाली तर पुढं काय होत नाही. कोर्ट काही दाद देत नाही,
कुठं कुणाकडं न्याय मागावा, काय करावा, RTIमध्ये काही माहिती मिळत नाही. पुण्यातले जे आता जमीन घोटाळे चाललेले आहेत काहीच त्याला कुठं काय होत नाही. थोडे दिवस बघ विरोधी पक्ष आपला आवाज उठवते, पण काही त्याला कोणाला प्रतिसाद मिळाला की ते थांबतं सगळं. आणि इतके आता 5वी बहुमत मिळालेले आता महायुतीला की विरोधी पक्षाचा आवाजच दबलेला आहे. तरी पण मला वाटतं की जरी कमी माणसं असली तरी भांडता येईल, भाजपचं करप्शन एक्सपोज करता येईल. आज खरं म्हणजे इतकी लाजिरवाणी परिस्थिती झालेली आहे की महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार $1 ट्रिलियन इकॉनॉमीची गोष्ट करते. आम्ही सगळं आनंदी आनंद सुफलाम सुजलाम चाललेला, लाज वाटली पाहिजे याला की या आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एकतर एकही मोठा औद्योगिक प्रकल्प येत नाही, रोजगाराचा प्रचंड मोठा प्रश्न झालेला आहे. आणि त्यामुळं आता लोक कधी त्यांना लक्षात येईल पुढच्या वर्षी समजा AI मुळं नवीन नोकऱ्या मिळण्यामध्ये जर मोठा परिणाम होईल, तिथं काही होईल, तेव्हा लक्षात येईल लोकांना की सरकार हे झोपलेलं आहे. फक्त त्यांना सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट, रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट, बांधकाम कॉन्ट्रॅक्ट पाहिजे का त्यातून कमिशन मोठ्या प्रमाणात मिळतं आणि कमिशनचं सरकार चाललेलं आहे सगळं. आता 10 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिली जात नाही, त्या अनेक गोष्टी आहेत. पण तो प्रामुख्यानं शेतकऱ्याची आत्महत्या, बेरोजगारी वगैरे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. ते सरकारला सहज हाताळता येण्यासारखे आहेत, पण ते हाताळायची इच्छाशक्ती नाही आहे. किंवा मग गुजरातचा जो माफिया आहे, तेल माफिया वगैरे, सोयाबीन इम्पोर्ट करायचं, इथं आपल्या शेतकऱ्यांना तर द्यायचं नाही, तो खूप गंभीर बाब आहे. अर्थात आपण म्हणू शकाल की तू विरोधी पक्ष म्हणून तुम्ही का कमी पडताय? हे कमी पडतोय मी मान्यच करतो की आमची संख्या कमी आहे, परंतु लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे. थोडे आमचे वेगळे मुद्दे तिथं जास्त हायलाईट होत आहेत. परंतु शेवटी विरोधी पक्ष जर प्रभावी नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहत नाही. आणि आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर आपला पुन्हा आवाज जर जनतेपर्यंत पोचवायला जर आम्ही कमी पडलो तर मग आम्ही सुद्धा त्या लोकशाहीच्या हत्येमध्ये सहभागी आहोत असं म्हणावं लागेल. तेव्हा आज एक खूप विदारक परिस्थिती झालेली आहे. त्यामध्ये काही घटना घडत आहेत, काही बद्दल मी बोललो थोडंसं, बरेच म्हणजे कुतूहल निर्माण झालं. खूप लोक मला प्रश्न विचारतात, तुम्ही कशा आधारावर काही बोलला? की मुद्दा मी काही ठिकाणी कराडला एका पत्रकार परिषदेत बोललो होतो की या पुढच्या महिन्याभरात कदाचित मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकेल. तसं का बोललो, काय बोललो, तर ते बऱ्याच ठिकाणी मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपल्याला पाहिजे असेल तर इथेही आणखी मी करू शकेन स्पष्टीकरण. पण 1-2 दिवस 2-3 दिवस थांबून 19 डिसेंबरपर्यंत काय होते आपण बघूया. 19 डिसेंबर का महत्त्वाची आहे ते मी सांगेन. दिल्लीमध्ये एक महत्त्वाचा विषय केंद्र सरकारने कालच घेतला आहे आणि तो म्हणजे माझ्या दृष्टीने जरा महत्त्वाचा आहे, कारण मी ते खातं हाताळलेलं आहे. आणि तो म्हणजे अणुऊर्जा खातं जे आहे ते, त्यामध्ये एक निर्णय असा घ्यायचा चाललेला आहे की अणुऊर्जा निर्मिती विषय जो आहे तो संपूर्णपणे भारत सरकारने सार्वजनिक कंपन्यांच्या मार्फत करावा असा आपला कायदा आत्ता आहे, विद्यमान कायदा. त्या कायद्यामध्ये आज मोदी सरकारने त्या कायद्यामध्ये बदल करून त्यामध्ये खाजगी क्षेत्राला शिरकाव करून द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तो काल कॅबिनेटने निर्णय घेतला आहे आणि आज ते विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बाहेरून अणुभट्ट्या विकत घेतल्या आणि त्या अणुभट्टीमध्ये काही दोषपूर्ण काही माल आला असेल आणि त्यातून जर काही अपघात झाला तर आण्विक भट्ट्यामध्ये अपघात ही काही साधी गोष्ट नाही, ते ॲटोम बॉम्ब फुटल्यासारखं तो असतं. आणि त्यामुळं मग किती माणसं त्यामध्ये जातील किंवा किती पर्यावरण नुकसान होईल फार मोठा विषय आहे. आणि तसं काय घडलं तर नुकसान भरपाई कोणी द्यायची? ज्यांनी अणुभट्टीचं सामान पुरवलं त्या परदेशी कंपनी द्यायची का अणुभट्टी चालवतो आणि वीज निर्माण करतो ती भारतीय सरकारची कंपनी त्यांनी द्यायची? याबद्दल पार्लमेंटमध्ये विधेयक मांडलं होतं आणि त्यामध्ये मी असं त्या ठिकाणी मांडणी केली होती की जगात एकमेव देश भारत असा एक देश की ज्या देशामध्ये भोपाल गॅस ट्रॅजेडीसारखा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामध्ये हजारो माणसं मृत्युमुखी पडली होती आणि काहीतरी अपंग झाले होते आयुष्यभराकरता. आणि तो माणूस तो युनियन कार्बाईडचा जो अमेरिकन माणूस होता तो गेला पळून आणि मग सगळे नुकसान भरपाई द्यायची पाळी आपल्यावर. तरी काय थोडे पैसे दिले.
पण असं जर घडलं तर मग आम्ही कोणाकडे जायचं, दाद कोणाकडे मागायची. म्हणून मी त्यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या की जो सामान पुरवठा करेल त्याची जबाबदारी असेल. तर ते अमेरिकन सरकारला ते मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही समजा 100 रुपयाचा माल पुरवला तर आम्ही 100 रुपयाची नुकसान भरपाई देऊ, किती माणसं मेली काय झालं तर आमचा काही संबंध नाही. तो कायदा आम्ही कडक केला होता. त्यामुळं परदेशी कंपन्या भारतात काही गेली 2008 पासून 17 वर्ष झाली कोणी आल्या नव्हत्या. आता तो कायदाही बदलायचा चाललेला आहे. आणि अमेरिकन कंपन्या जे म्हणतात की फक्त आम्ही जितक्या पैशाचा माल पुरवू तेवढ्यालाच आम्ही उत्तरदायित्व असणार आहे. ही सुद्धा बाब अतिशय चुकीची आहे. परंतु सरकारने निर्णयच घेतलेला आहे की अडानींना या क्षेत्रामध्ये प्रवेश द्यायचा आणि अणु ऊर्जा निर्मिती खाजगीकरण करायची, त्यामध्ये फार धोका आहे. त्यामध्ये मी लेख वगैरे लिहीन होते पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी. कारण 1992 बुश राष्ट्रपती असताना त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक राष्ट्राकडं भरपूर अण्वस्त्र आहेत. जगाला अनेक वेळेला आपण रांगोळी करू इतके अण्वस्त्र आहेत तर ती उडीची गरज नाही, ते थोडे कमी असले तरी चालतील. आणि म्हणून मग 92 साली निर्णय झाला की आता अणुचाचण्या आपण बंद केल्या पाहिजेत. आपण भरपूर अणुचाचण्या केल्या, आता करायची काही गरज नाही. आत्ता 92 पासून आत्तापर्यंत 33 वर्ष हा जो मॉरटोरियम आहे की अणुचाचण्या करायच्या नाहीत तो सर्व देशांनी पाळलेला आहे. भारताने 99 साली अटल बिहारी वाजपेयींनी अणुचाचणी केली, त्यानंतर आपण काही केलेलं नाही कुठेही, आणि त्यानंतर सगळं बंद झालेलं आहे. पण गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिका आता पुन्हा अणुचाचण्या करायला सुरुवात करेल. त्यांनी केली की मग रशिया करेल, चीन करेल, मग भारताला करावे लागेल, पाकिस्तानला करावं लागेल, इस्रायल काहीतरी करेल, आणि मग पुन्हा ती ॲटम बॉम्ब निर्मितीची रेस सुरू होईल. आणि त्यामध्ये हे खाजगीकरण करणं हे फार धोक्याचं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं त्या विधेयकाला विरोध करणार. पण काय शेवटी मोदी सरकारला करायचं असेल ते करतील. पण हे का झालं नाही पाहिजे याबद्दल आम्ही सांगू. त्याचा थेट संबंध भारत पाकिस्तानची जी आता लढाई झाली त्याच्याशी पण आहे. आणि माझ्या मताप्रमाणे गेल्या 75 वर्षामध्ये भारतातून सर्वात मोठी जी परराष्ट्र धोरणाबद्दलची चूक झाली, सर्वात मोठी, ती अटल बिहारी वाजपेयींनी जी अणुस्फोट केली ती माझ्या दृष्टीने फार मोठी महाभयंकर घोडचूक होती. त्याचं कारण असं आहे की त्यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील अशी एक अटकल होती. पण पाकिस्तान वॉज नॉट ए न्यूक्लिअर वेपन स्टेट. जोपर्यंत आपण अण्वस्त्राचा स्फोट करत नाही तोपर्यंत त्याला अण्वस्त्रधारी राष्ट्र असं म्हटलं जात नाही. पण आपण केल्याबरोबर लगेच पाकिस्तानने केल्यामुळे पाकिस्तान हे न्यूक्लिअर वेपन स्टेट झालं. आणि 2 न्यूक्लिअर वेपन स्टेट भारत आणि पाकिस्तान असल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई पुन्हा अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश 2 अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, तर आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ते सगळे संपले कारण त्याला युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्य, याला काय अर्थ राहिला नाही. कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आत्ता आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटरसुद्धा कुठं हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर आता हे सगळं बदललं आहे. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळं. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आत्तासुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आणि आपल्याला काही करता आलं नाही. आणि त्यामुळं मग एक असा विषय निघाला की मग मोदींनी का मान्य केलं. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला, हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही.
कारण कुठेही विमान उडलं की पाकिस्तानचं तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. आणि आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही, कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर क्रॉस करायचं नाही. तो करार आर्मी काही कुठे जाऊ शकली नाही, कारण तिथं अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकाच्या सरहद्दीवर क्रॉस करायचं नाही. तो करार कारगिल युद्धाच्या वेळेला झाला होता. जेव्हा कारगिल युद्धामध्ये वाजपेयी असताना जेव्हा आपण कारगिलमध्ये काही करू शकत नाही असं दिसलं की ते वर आहेत आणि आपण खाली आहोत, त्यामुळे आपण काही हे त्यांना हटवू शकत नाही कारगिलमधून, तेव्हा एअरफोर्सनी विनंती केली की आम्हाला एअरफोर्स वापरायची परवानगी द्या. पण त्याला वाजपेयींनी शेवटपर्यंत नकार दिला. पण शेवटी मग न्यायालयाने त्यांनी परवानगी दिली 25 मेला 99ला, आणि लगेच 26 मेला आपले मेक्स उडाली आणि त्यांनी कारगिलचे तिथली माणसं घालवली. पण तिथं अट अशी होती की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची, ती आज पण पाळली जाते कारण त्याला इंटरनॅशनल प्रेशर आहे. प्रश्न असा त्यामध्ये उद्भवतो की मग आपण सीजफायर मान्य का केली आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली ते, तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाहीत की नाही आम्ही एक दिवसभर आणखी त्याचं मी नुकसान करणार आणि मग थांबवू आम्ही, असं का करू शकले नाहीत? तर काय दबाव आहे? तर तो कुठंतरी आपल्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. आणि त्याला आमच्याकडं काही तर्क आहेत पण ते काही पुरावा नाही आहे त्याला. पण त्यामध्ये आमचं खात्रीलायक तर्क आमच्यात की मोदींच्यावर फार मोठा दबाव येतो आहे अमेरिकेचा आणि मोठी हातबल आहेत या बाबतीमध्ये. आणि परराष्ट्र खात्यामध्ये जी देशाची पिछेहाट झाली ते सर्वांना माहिती आहे, त्याबद्दल काही बोलायचं कारण नाही. एकही मित्र राष्ट्र आलेलं नाही. आणि पाकिस्तानला ट्रम्पने इतकं डोक्यात चढवलेलं आहे, त्यांचा तो लष्करी प्रमुख हुकुमशाला व्हाईट हाऊसमध्ये बोलवणं, त्याला स्पेशल लंच करणं, किंवा इस्रायल हमासचं युद्ध झालं त्यावेळेला पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बोलायला संधी देणं, आणि आपण मात्र तिथून बाहेर पडलो. त्यामुळे जे परराष्ट्र धोरणामध्ये जे हाय टेबल आहे तिथं 15-20 राष्ट्र बसून निर्णय घेतात, त्यामध्ये आपणच मागं पडलेलो आहे. आपण त्या सरमाईल शेखच्या मीटिंगला गेलो नाही. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की परराष्ट्र धोरणामध्ये भारताचं इतकं मोठं अपयश आम्ही कधी पाहिलं नव्हतं, आणि याला कुठंतरी पाणी मुरतंय. मोदी अशा प्रकारे का दबतायत आणि त्यांच्यावर कसला दबाव आहे, त्याचं उत्तर कदाचित मला वाटतं काही दिवसामध्ये आपल्याला मिळेल. काय ते कशामुळं काय होतं. आता सर्वात मोठा माझ्या दृष्टीने विषय असा आहे की बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा भेडसावणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकही मोठा प्रकल्प येत नाही ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर सेमीकंडक्टर उद्योग हा अति सनराईज उद्योग समजला जातो की फार मोठा उद्याचा मोठा उद्योग आहे. आणि भारतामध्ये एकही सेमीकंडक्टर उद्योग नव्हता, फॅब्रिकेशनचा नव्हता. तो करण्याकरता भारत सरकारने फार मोठी सबसिडी दिली, म्हणजे हजारो कोटीची सबसिडी दिली की जो येईल त्याला आम्ही इतके रुपयाची सबसिडी देऊ. आणि त्यामध्येच मग टाटानी जी 857 कोटी रुपये जे भाजपला निवडणूक निधी दिला, तो कधी दिला तर जेव्हा भारत सरकारने निर्णय घेतला की आम्ही 44,000 कोटीची सबसिडी सेमीकंडक्टर उद्योगाला देऊ. हा निर्णय मार्चमध्ये घेतला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये टाटानी चेकनी त्याच्या इलेक्ट्रॉल बॉन्डनी भाजपला 857 कोटी रुपयाचा निधी दिला. आता ह्याला निधी म्हणायचं का लाच म्हणायची हा प्रश्न प्रत्येकाने याचं उत्तर शोधलं पाहिजे. पण हे सगळं रेकॉर्डवर आहे, एकही त्यातली काही अतिशयोक्ती नाही आहे. आणि त्यामुळं मोदी सरकारने पुन्हा लायसन्स राज आणलेलं आहे. PLI म्हणून जी योजना आहे, प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ह, की ते सबसिडी कोणाला द्यायची हे भारत सरकार ठरवतं. तुम्ही अर्ज करायचा, मला सेमीकंडक्टरमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरमध्ये किंवा इथं मला असा उद्योग उभा करायचा आहे, मग तू द्यायचा का नाही तो मोदी ठरवणार, कारण त्यामध्ये खूप मोठी सबसिडी आहे. म्हणून एका दृष्टीनं पुन्हा एकदा जे लायसन्स राज मनमोहन सिंगने बंद केलं होतं ते पुन्हा सुरू झालेलं आहे. पण त्यामध्ये प्रश्न असा होतो की महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग का येत नाही. टाटा हेडक्वार्टर्स हे मुंबईला आहे, पण टाटा गुजरातमध्ये प्रकल्प काढतात, आसाममध्ये काढतात, मुंबईला, पुण्याला, इथं तळेगावला, पिंपरी चिंचवडला का काढत नाही, कोल्हापूरला का काढत नाही, किंवा नागपूरला का काढत नाही. त्याचं उत्तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसने दिलं पाहिजे. आणि त्याचा थेट संबंध युवकांच्या रोजगाराशीच निगडीत आहे. एका बाजूला
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नोकऱ्या मिळतील का नाही मिळतील हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला मोठे उद्योगच आले नाहीत तर रोजगाराची संधी कोण देणार. आणि छोटे लघु उद्योग जे आहेत त्यामध्ये GSTचा घोळ केलेला आहे. अगदी नोटबंदीपासून सगळे घोळ करून तो सगळे स्मॉल स्केल इंडस्ट्री मारून टाकलेली आहे. त्यामुळे प्रश्न महाराष्ट्रातले अनेक आहेत. प्रचंड मोठा कर्जाचा डोंगर उभा केला आहे आणि अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यांच्याकडनं त्यांना काही पैसे मिळत नाहीत. कारण 10 लाखाचं कर्ज झालं आहे, त्यावर व्याज भरावं लागतं आहे, हप्ते भरावे लागतात, पेन्शन आणि पगाराचा खर्च आहे. त्यामुळे विकासाकरता फार कमी पैसे राहतात. तर त्यामुळं सरकार आपली पाठ तरी थोटून घेते की नाही आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे. आणि त्यामुळं प्रश्न महाराष्ट्रात देखील अनेक आहेत. आता सहज गोष्टी घेतल्या तर आपण मेट्रो बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तर मेट्रोचा पर किलोमीटर कॉस्टमध्ये का फरक येतो. नागपूर मेट्रोचा जो खर्च आहे तो पुणे मेट्रोमध्ये ठीक आहे, जमीन अधिग्रहणाचा फरक थोडा असू शकतो, पण मेट्रो बांधण्याच्या खर्चामध्ये का फरक आहे. किंवा समजा UPने 13 एक्सप्रेसवे बांधलेले आहेत, किती अंतर आहे, किती लेनचे आहे ते सगळी माहिती आहे आपल्याकडे. आपण समृद्धी महामार्ग केला तर त्या समृद्धी महामार्गाची पर लेन किलोमीटर कॉस्ट जर काढली तर महाराष्ट्रात इतकी जास्त कॉस्ट काय येते. ते पण भाजपचं सरकार, हे पण भाजपचं सरकार आहे. समृद्धी महामार्गाचा जो एरिया आहे तो काही UPपेक्षा फार वेगळा नाही आहे, फार डोंगरी आहे किंवा फार तिथं बोगदे करायचं असं काही नाही आहे. मग एवढा मोठा फरक का. तर त्यामध्ये मग सगळा जो घोटाळा तर आपण बघतो की शक्तीपीठ सरकारचा फक्त लक्ष आहे की रस्ते बांधा, PWDचे कॉन्ट्रॅक्ट द्या, कारण त्यातून कमिशन काढणं फार सोपं असतं. आणि कमिशनखोरी सरकार आहे. प्रचंड मोठी महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचे जे पर कॅपिटा इन्कम आहे, दरडोई उत्पन्न आहे, त्यामध्ये आपला 11वा नंबर होत आहे, आणखी खाली घसरला. मोठे उद्योग येत नाहीत, रोजगार मिळत नाही, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. आणि हे सरकार सुजलाम सुफलाम वगैरे म्हणतं आहे आम्ही फार चांगले मोठे झालो, 1 ट्रिलियनच्या जाहिराती येतात पानभराच्या. काय त्याला अर्थ आहे. अगदी म्हणजे फार सरकारकडून फार मोठा अपेक्षाभंग झालेला आहे. इतके मोठी बहुमत असल्यामुळं तुम्हाला चांगले निर्णय घेता आले असते, काही लोकांचे प्रश्न सोडवता आले ते, पण सोडण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. एक एक गोष्ट ती आम्ही वेळेवर काढू, त्यामध्ये हे करू, परंतु पब्लिक अकाउंट्स कमिटी असेल ती कुठं काही घेत नाही. कुठं ज्या प्रकारे सरकारची स्थापना झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णयच दिला नाही की हे जे घडलं आहे ते पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालं आहे का नाही. आणि त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्यामध्ये सगळ्यांनी, नरेंद्र मोदीपासून सगळ्या लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांचा त्यामध्ये हात आहे. आणि त्यामुळं हे कम्प्लिटली इन्स्टिट्यूशन कॅप्चर ज्याला म्हणतात, संविधानिक संस्थाला त्या सगळ्या हस्तगत केले गेलेलं आहे. त्यामुळे लोकशाहीचा ढाचा दिसतोय पण आत्मा मारून टाकला आहे, आत्मा राहिलेला नाही. त्यामुळं आता आमच्यासमोरचं मोठं आव्हान असं की लोकशाहीला पुन्हा कसं जिवंत करायचं आणि लोकांना न्याय कसा द्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून, तो प्रयत्न चालला आहे. फार आम्हाला यश आलं असं मी म्हणणार नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहणार जे काय असेल ते. बाकी प्रश्न बरेच आहेत. कुठे कारण नसताना वंदे मातरमसारखे विषय घेऊन लोकसभेचा वेळ दिला जातो, पण तिथे चर्चा मात्र विधेयकावर कधी होत नाही, झाली पाहिजे. आणि मग रेटून नेऊन आवाजी बहुमतावरून सगळे विधेयकं पास करून सरकारला जे पाहिजे ते करायचं चाललेलं आहे. तर अत्यंत विदारक परिस्थिती आहे. त्यातून आता काही मार्ग निघेल का, आता याची वाट बघायची आहे. काही आंतरराष्ट्रीय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी थोडा उजळता उल्लेख केला होता. त्या घटना ज्या परदेशात घडत आहेत त्याचे परिणाम आपल्या राजकारणावर होतील का, असा एक प्रश्न, हायपोथेटिकल प्रश्न उपस्थित केला होता. आणि मला असं वाटतं की त्याचे परिणाम आपल्या देशाच्या राजकारणावर होतील आणि ते ठराविक वेळेत होतील. आणि म्हणून मी जी 19 डिसेंबरची तारीख दिलेली आहे त्याला एक संदर्भ आहे. आणि त्या दिवशी काहीतरी मोठा स्फोट होईल आणि त्याचा भारतावर किती परिणाम होईल ते पाहायचं आहे. मला वाटतं की होईल म्हणून, पण तरी शेवटी एक राजकीय विश्लेषण आहे आणि एक्झॅक्टली काय घडते ते 19 तारखेला आपल्याला कळेल. बाकी मला वाटतं काही निवडणुका, आपल्या स्थानिक निवडणुका चालू झालेल्या आहेत. वेळापत्रक थोडं विचित्रच आहे. त्यामुळं प्रचाराची वेळ आपली जी नेहमी 24 तास आधी आपण प्रचार बंद करतो ती आता पुढं ढकललेली आहे. आणि फार गलथान कारभार चाललेला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या इतका गलथान कारभार निवडणूक आयोगाकडे होईल अशी अपेक्षा नव्हती. म्हणजे अर्ज परत घ्यायची आणि छाननी होण्याची तारीख संपल्यानंतर 4 दिवसांनी चिन्ह वाटप झालं आणि लगेच 4 दिवसांनी
निवडणूक प्रचार संपून लगेच निवडणूक घेतली गेली. विचित्र आहे, कारण निवडणूक आयोग जी स्वायत्त संस्था पाहिजे ती आता सरकारच्या हुकुमाखाली आदेशाखाली चालते. दिल्लीची निवडणूक आयोग प्रक्रिया आणि महाराष्ट्रातली प्रक्रिया दोन्ही त्याच प्रकारे चालले. त्यामुळे लोकांचा या प्रक्रियेवरून विश्वास उडत चाललेला आहे. आणि मला वाटतं मोदीने हेच पाहिजे की लोकशाहीमध्ये विश्वास नष्ट करायचा आणि मी सगळं चांगलं करेन, मला सगळं माहिती आहे आणि मी देशाचं सुजलाम सुफलाम करून काहीतरी बोगस घोषणा करायचं की 1947 साली आमचा देश विकसित राष्ट्र होईल. कोणीही त्याच्याबद्दल चर्चा करायला पुढे येत नाही की कसं होईल, काय तुमची विकसित राष्ट्राची कल्पना काय. आणि म्हणून बोगस जाहिराती द्यायच्या की आमचं विकसित होईल, हे इतकं बोगस आहे की आत्ताच्या विकास दराप्रमाणे होऊ शकत नाही. कारण तुम्ही व्याख्या देत नाही की विकसित म्हणजे काय, आणि फक्त जाहिराती द्यायच्या पूर्ण पाहण्याचे की आमचं सगळं काही चांगलं होणार आहे आणि स्वतःला विश्वगुरू म्हणायचं. जगातले लोक हसतात सगळे तिथं त्याच्याकरता. तिथं 80 कोटी लोकांना तुम्हाला अन्नधान्य पुरवल्याशिवाय तर जगवता येत नाही आणि तुम्ही विश्वगुरू याची गप्पा मारता. पण तरी शेवटी आता मोदी आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये विजय मिळवायची अटकल त्यांना लक्षात आली. आमच्या काही चुका झालेल्या आहेत, होत आहेत अजून. त्यामुळे आता चाललेले आहे. आता मार्ग कसा काढायचा आमच्यासमोर प्रश्न आहे. मी बऱ्याच वर्षी ज्यांनी राजकारण बघलं ते थोडंसं वेदना होतात की कुठं देश आपला निघाला आहे, काय आपली क्षमता आहे, काय करू शकतो, काय करतो आहे आपण. अशा पार्श्वभूमीमध्ये आम्ही आज आहोत. आम्ही आमची जबाबदारी काही झटकून टाकत नाही. आमच्या चुका होत आहेत. आम्ही ज्या प्रकारे प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, इंडिया आघाडीला एकत्र घेऊन केलं पाहिजे पुढे, तिथं आम्ही कुठंतरी कमी पडतोय ह्याची आम्हाला जाणीव आहे. पण त्यातून आम्ही अंतर्गत आत्मपरीक्षण करून त्यात काय बदल करता येईल ते करायचा आमचा प्रयत्न चालेल राहील. धन्यवाद. काय असेल तर मग तुमच्यावर आपण चर्चा सुरू करू. नाही, आता दोन वेगळे प्रश्न आहेत, दोन्ही मिक्सअप करू नका. अणुऊर्जेच्या बाबतीमध्ये खाजगीकरण करण्याचा निर्णय काल सरकारने घेतलेला आहे. घेणार असे म्हणत होते, पण काल विधेयक मांडलेलं आहे. तर आता त्यावर चर्चा होईल. माझा वैयक्तिक त्याला विरोध आहे, कारण मी जवळजवळ 7-8 वर्ष त्या खात्याचं काम पाहिलेलं आहे. आणि मनमोहन सिंग सरकारनं भारत अमेरिका अणु करार जो केला तो एक ऐतिहासिक करार होता आणि त्या कराराचे आपल्याला फायदे चांगले मिळालेले आहेत. आपला अणु ऊर्जा विभाग चांगलं काम करतोय सगळं. पण त्यामुळं खाजगीकरण करणं हे आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार धोकादायक आहे. कारण ट्रम्पने आम्ही पुन्हा अणु चाचण्या सुरू करू अशी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं पुन्हा अण्वस्त्रांची चढावळ पुन्हा सुरू होईल. पुन्हा देशाला जगाला धोका निर्माण होईल. त्यामुळं तो विषय जो आहे तो वेगळा विषय आहे की त्याला आमचा विरोध आहे. पण शेवटी मोदींना जे पाहिजे ते होईल, कारण त्यांचं खूप मोठं पार्श्वी बहुमत आहे. त्या आठवड्यामध्ये बहुतेक ते तो कायदा पास करतील, दोन्ही कायदे पास करतील. हा एक वेगळा विषय आहे. दुसरा विषय जो तुम्ही म्हटला तो वेगळा विषय आहे, त्याचे संदर्भ वेगळे आहेत. तो जे मी काय बोललो की काही बदल घडतील असं एक राजकीय विश्लेषण आहे, तो वेगळा आहे. त्यामध्ये कुठल्या विषयाबद्दल आपण मला त्याच्यामध्ये आणखीन एक जोडायचं आहे. अदानी हा कॉमन फॅक्टर आहे का? अजून पुरावा तसा नाही आहे. अदानीचा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये सगळं खाजगीकरण केल्यानंतर अदानीला द्यायचं चाललंय ते तर उघड आहे. पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट संबंध आहे का माहिती नाही. आता हे काय भानगड आहे, मी 19 डिसेंबर का म्हणतोय, किंवा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील, आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात. तर हे महिनाभर का, तारीख का दिली मी, तर त्याचं विश्लेषण थोडंसं मी सांगू इच्छितो. बऱ्याच लोकांनी माहिती घेतली असेल. अमेरिकेमध्ये घटना घडली आणि घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की 1995-96च्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफ्री एप्स्टीन, ह्या माणसानं एक पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला 1995-96 पासून. नंतर पुढं काही वर्षानंतर असं 2000च्या सुमारास लक्ष की हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय, विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं. आणि त्या सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये सुद्धा लहान मुली 13 ते 15 वर्षाच्या मुलींना घेऊन
आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हनी ट्रॅपमध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण फोटो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आला. काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये, कोर्टाने चौकशी केली, त्यामध्ये तथ्य सापडलं. त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाला शिक्षा झाली 13 महिन्याची. नंतर पुन्हा आणखी काही मुली पुढे आल्या की आमचा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं लहान मुलींनी, असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या. पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या माणसाला शिक्षा झाली, जेफ्री एप्स्टीन. आणि ही शिक्षा झाल्यानंतर